कांद्याचे बाजारभाव अनेक बाजार समित्यांमध्ये आता अगदी हळूहळू वाढताना दिसत आहे. काही ठिकाणी 50 पैसे, काही ठिकाणी अगदी 25 पैसे, काही ठिकाणी मात्र 1 ते 2 रुपया. या सगळ्या पार्श्वभूमीवर आगामी काळामध्ये आता बाजारभाव कसे राहतील? मागच्या आठवड्यामध्ये आणि या आठवड्यामध्ये कुठल्या कांद्याच्या बाजारभावात फरक पडलेला आहे? आणि सगळ्यात महत्त्वाचं की आता कांद्याचे व्यापारी किंवा निर्यातदार हे काय विचार करत आहेत? व्यापाऱ्यांच्या माहितीप्रमाणे किंवा अनुभवाप्रमाणे आता हे कांद्याचे बाजारभाव आणखी वाढणार आहे का? वाढून 30 किंवा 40 रुपये होणार आहे का? ही सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघूया. नमस्कार, ॲग्रोशिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे गुरुवार, तारीख आहे 16 जुलै 2026. सगळ्यात आधी मी लासलगाव, पिंपळगाव आणि बाकीचे बाजारभाव सांगत असतो. पिंपळगावचे बाजारभाव आलेले नाहीत. लासलगावला 22 ते 26 असे बाजारभाव निघालेले आहेत, टिकून आहेत. आणि वरचा जो कांदा आहे त्याला 28 रुपये लासलगाव बाजार समितीत आहे. पुणे गुलटेकडी मार्केटमध्ये 2000 ते 2600 या दरम्यान बाजारभाव निघालेले आहेत. एकूण आवक जर बघितली तर ती कमी होताना दिसते आहे, आवक मर्यादित आहे. आणि यातूनच बाजारभावाचं जसं मी सुरुवातीला सांगितलं ते 1 रुपया 2 रुपये असे आहेत. लासलगाव ही बाजार समिती जी आहे, तुम्ही बघितलं असेल की सरासरी बाजारभाव जे आहेत ते साधारण 25-25 रुपयांनी वाढत आहेत, म्हणजे 25 पैसे 50 पैसे या हिशोबाने. पिंपळगावचे बाजारभाव मागच्या मंगळवारी जे होते ते साधारण परत 24 रुपयांपर्यंत सरासरी पोहोचलेले होते काल. आजही पुन्हा त्याच्यामध्ये दिलासा मिळण्याची शक्यता आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर व्यापारी बांधवांशी जेव्हा चर्चा केली तेव्हा त्यांनी काय सांगितलं, तिथून काय माहिती मिळाली आणि सध्या ते काय विचार करत आहेत. सध्या अनेक व्यापाऱ्यांना असं वाटतं आहे की कांद्याचे बाजारभाव वाढू शकतात, टंचाई आहे. काही न वाटतं की नाही, पुढे 2-3 गोष्टी आहे की श्रावण महिना आहे, आणखी त्याच्यामध्ये देशावर किंवा दक्षिणेकडे उत्तरेकडे कांद्याचे भाव कमी होत आहेत. हे सगळं आपण बघणार आहोत. पुढे जाण्यापूर्वी पहिल्यांदा आपण काय करू की कांद्याचे बाजारभाव गुरुवारपर्यंत सगळ्या जिल्ह्याचे किती वाढले आणि किती घसरलं ते बघूया. म्हणजे तुम्हाला काही दिलासा मिळतो आहे का? माझ्या मते तर काही कांद्याला दिलासाच दिसतो आहे इथे. त्यामुळे काळजीचं कारण नाही, काळजी करू नका असं मी ऑलरेडी मागच्या 3 दिवसांपासून सांगितलेलं होतं. आणि अचूक बाजारभाव जर बघायचे असतील संभाव्य तर तुम्ही जॉईनच्या बटनावर क्लिक करून बघू शकता. अनेकांना तो फायदा झालेला आहे. अगदी जिल्हावार आणि तुम्हाला कांदा विकायचा की नाही या सल्ल्याचं. ठीक आहे. अहिल्यानगरला 1 नंबरची क्वालिटी आहे. ते जे बाजारभाव आहे त्यामध्ये 20 रुपयांचा फरक पडलेला आहे. म्हणजे साधारण 2900 रुपयांपासून ते 23 रुपयापर्यंत आलेले. अहिल्यानगर बाजार समितीला सुट्टी पण होती. पण तिथं गंमत काय झाली, व्यापाऱ्यांचं म्हणणं असं आहे की सुट्टीनंतर म्हणजे पालखीची जी सुट्टी होती त्याच्या दुसऱ्या दिवशी खूप आवक वाढेल अशी अपेक्षा होती. तसं झालेलं नाही. त्यामुळे आज आता ते कळेल संध्याकाळी आपल्याला रिपोर्ट, अहिल्यानगर बाजारामध्ये आवक वाढते की घटते. पण सुट्टीनंतरसुद्धा एकूण आवकेचा फ्लो आहे तो कमीच आहे असं दिसतंय. तुम्हाला आठवतं आहे का, मी सुरुवातीला असं सांगितलेलं होतं की जे चांगल्या दर्जाचे माल आहेत आणि जे लो दर्जाचे माल आहेत याच्यामध्ये फरक पडतो आहे, पण सरासरी बाजारभावात फरक पडणार नाही आणि पडतही नाही आहे, ते खरं झालं आहे. पण अहिल्यानगरला एकूण सरासरी जे उन्हाळी कांदा जो जातो आहे त्यामध्ये मात्र दिलासा आहे. 5% वाढ झाली आहे. 1763 वरनं 1850 रुपये झालेली आहे. त्यामुळे इथे थोडंसं चांगली बातमी आहे. वरच्या कांद्याचे दर आहे ते थोडंसं तुम्ही थांबवू शकता जर खराब होणार नसतील तर. आता आपण जाऊ थेट विदर्भामध्ये, अकोला बाजार समितीमध्ये. अकोला बाजार समितीमध्ये साधारण 3.5% दर घसरलेले आहेत, ते 1600 रुपयापर्यंत आलेले आहेत. अमरावती बाजार समितीमध्ये मात्र 1.25% वाढ 2183 झालेली आहेत लोकल कांद्यामध्ये. बीडमध्ये जे कांदा विकत आहेत त्यांना या आठवड्यामध्ये म्हणजे मागच्या 3 दिवसापासून आणि त्याच्या आधीचे 3 दिवस साधारण 1.25% घट झालेली आहे त्यांच्या बाजारभावात. उन्हाळी कांदे 2226 वरनं 2200 वर आले, साधारण 25 पैसे कमी झालेले आहेत. बुलढाणा, त्याच्यानंतर मेहकर आणि मलकापूर या ज्या बाजार समित्या आहेत तिथे काय परिस्थिती आहे, तिथे 6% बाजारभाव वाढलेले आहेत.
मागच्या वर्षीच्या तुलनेत 100% वाढलेले आहेत. त्यामुळे तिथला आता लोकल कांदा 1510 वरनं 1600 वर गेलेला आहे. छत्रपती संभाजीनगर उन्हाळी कांदा जो आहे तो साधारणपणे 4% घसरला आहे. 1975 वरनं तो आता 1895 वर आलेला आहे. पण जनरल जे मार्केट आहे सरासरी तिथे मात्र 1% वाढ आहे, ते टिकून आहे. ते किती आहे? ते 1681 वरनं 1698 वर आले, साधारण 1700 पर्यंत पोहोचलेले आहे. त्यामुळे तुमचा माल सरासरी दर्जाचा असेल तर त्याला वाढ घट फार तिथं दिसत नाही आहे. याबद्दल आपण आधी सांगितलेलं होतं. आता मला अनेक जण विचारतात धुळ्यामधनं, जळगाववरनं किंवा काही मधली जी गाव आहे की बाबा तुम्ही पिंपळगावला बाजारभाव चांगले आहेत, 30 रुपयापर्यंत वरचे बाजारभाव जातात, 28 रुपयापर्यंत अगदी लासलगावला जातात, पुण्यामध्ये 27 रुपयापर्यंत जातात. मग आम्हीच का, आमच्या वाटेला हे एवढे कमी बाजारभाव का येतात? 20 रुपये, 17 रुपये. म्हणजे नाशिकची सरासरी जर 20 रुपये असेल तर धुळे आणि मधल्या इंटेरियरमधली जी बाजार समिती आहे, पिंपळनेर असेल, साक्री असेल, इथली सरासरी मात्र 18 रुपये का असते? याचं कारण भौगोलिक ठिकाण, तुमचे जे व्यापारी आहेत त्यांच्या खरेदीची क्षमता. निर्यातीचं केंद्र धुळे जळगाव नाही आहे, लक्षात घ्या. निर्यातीच्या सगळ्या सुविधा या नाशिक जिल्ह्यामध्ये, त्यातही लासलगाव, पिंपळगाव, चांदवड, निफाड, विंचूर या ठिकाणी एकवटलेल्या आहे. कळवण आहे, आबोना आहे. त्यामुळे काय झालं आहे की इथे व्यापारी बऱ्यापैकी आहेत, अगदी दुसऱ्या राज्यातून सुद्धा इथं खरेदी होते. त्यामुळे होतं आहे काय, स्पर्धा वाढते, स्पर्धेमुळे बाजारभाव वाढतात. आणि इथं काय, लासलगावला लगेच रेल्वे स्टेशन आहे, पिंपळगाव तर हायवेवर आहे. या सगळ्या गोष्टी जर तुम्ही लक्षात घेतल्या तर तुमच्या गावापासून हायवेपर्यंत येण्याचं अंतर. मग इकडे नाशिकचं पण तसंच आहे. नांदगाव, सिन्नर हे हायवेवर आहे, पण नांदगाव किंवा मनमाडचं जे मध्ये येतं त्या बाजार समित्या किंवा येवला, अंदरसूर इथे सुद्धा कमीच असतं. त्यामुळे हा पण तुम्ही विचार करायला पाहिजे. पुढे जाऊया. धाराशिवमध्ये 28% वाढला आहे लाल कांदा, 1244 वरनं 1600 पर्यंत गेलेला आहे. आता धुळ्याचं परत एकदा सांगतो, धुळ्यामध्ये जो उन्हाळी कांदा जो आहे तो 1863 वरनं 1768 वर आला आहे, 5% घसरण आहे. आणि जनरल जे मार्केट आहे धुळ्याचं तिथे 1% वाढ आहे, 1688 वरनं 1715 वर गेलेला आहे. म्हणजे सुधारणा आहे, पण वरच्या मालामध्ये अजूनही तिथे फार असं हे दिसत नाही, तिथं स्पर्धा आहे. जळगावला 5% घसरण आहे, 1846 वर आले आहेत. कोल्हापुरात मात्र आमचे एक अमित डोके, तुम्ही जर बघत असाल इथे तर ते नेहमी कमेंट करत असतात. कोल्हापूरला ते विचारत असतात, बऱ्याच शंका असतात त्यांच्या. आणि त्यांनी सांगितलं की काल मी बाजारात गेलो, काल म्हणजे 15 तारखेला, तर 1-2 रुपये वाढलेले होते. तर अगदी खरं आहे अमित डोके साहेब, तुमचं 29% वाढ झालेली आहे या सगळ्या आठवड्यामध्ये. कोल्हापूर 1609 वरनं 2000 पर्यंत गेलं आहे. आणि सरासरी जे कांदे असतात, बाहेरचे जे उन्हाळी कांदे, तिथे 1400 वरनं 1600 वर गेलं आहे. दोन्ही ठिकाणी वाढ आहे. त्यामुळे कोल्हापूरला मागच्या आठवड्यापर्यंत जी काळजी होती ती आता नाही. मुंबईला साधारण 1.25% वाढ आहे. मुंबईला वाढ रविवारी दिसत होतं की मुंबईमध्ये घट दिसते आहे. मुंबईने परत एकदा चांगले संकेत द्यायला सुरुवात केली आहे. फार तेजी नाही आहे. किती, 2131 वरनं 2157 पर्यंत आलेले आहे. आणखी एक, तुम्ही सांगितलं की व्यापारी काय विचार करतात ते सांगतो त्याच्यामध्ये. आधी मी हे बाजारभाव सांगून घेतो आणि मग तुम्हाला तोही विचार सांगतो त्यांचा. नागपूरला लोकल कांदा जो आहे तो आता 3300 रुपयांपर्यंत पोहोचलेला आहे. म्हणजे किती, 22% वाढ आहे. आणि उन्हाळी कांदा जो आहे त्या 27% वाढ होऊन 2023 पर्यंत पोहोचला आहे. पांढरा कांद्याचं मी सांगत असतो, नागपूरचा पांढरा कांदा 2.6% वाढून 2780 पर्यंत पोहोचला आहे. नागपूरचे एक शेतकरी आहे, ते सांगत असतात, आपल्याला लिहित असतात, त्यांनी सांगितलं की त्यांचा पांढरा कांदा हा 30 रुपयापेक्षा पुढे गेला. स्वाभाविक आहे, 27 रुपये हे सरासरी आहे, तर वरचे भाव थोडे वाढू शकतात. नाशिकचं महत्त्वाचं भाग, नाशिकमध्ये फार मोठी तेजी नाही आहे, पण नाशिकमध्ये मंदी नाही हे आधी सांगितलेलं होतं. त्यामुळे इथे कांदा विक्रीचा निर्णय कसा घ्यायचा आहे ते पण मी त्या व्हिडिओत सांगितलं आहे, तुम्ही मेंबरशिपच्या व्हिडिओमध्ये बघू शकतात. आता इथे 1.25% वाढ आहे. उन्हाळी कांद्याचे जे दर आहे त्याच्यामध्ये किंवा जे सरासरी आहे ते 2161 वरनं 2186 पर्यंत नाशिक जिल्ह्यामध्ये सरासरी पोहोचलेले आहे. एकूण ठीक आहे, व्यवस्थित आहे.
पुण्यामध्ये जो उन्हाळी कांदा आहे तो 23 जो आहे 2300वरनं 2310वरनं 2368 2.5% वाढ आहे. त्याच्यानंतर चिंचवड कांदा 2183वरनं 2182वर आला आहे, फार काही फरक पडलेला नाही आहे. आता पुण्याचा लोकल कांदा जी सरासरी आहे तिथंसुद्धा वाढ झाली आहे. ती जवळपास 4.25% वाढ आहे, 1731वरनं 1803. पुण्यामध्ये आपल्याला अशी शंका होती की कांदा घटेल, पण लोकल किंवा सरासरी दर आहे तिथे ते वाढलेले दिसत आहे. जनरल याच्यामध्ये मात्र पुण्याची घट झालेली आहे, ती 2070पर्यंत पोहोचलेले आहेत. इथे 5%ची घट आहे, पण ते वर खाली होत आहे. ते आपल्याला या आठवड्यात पुण्याचं चित्र क्लिअर होईल. आणखी एक, पुण्यामध्ये काय होतं आहे, एका आठवड्यात म्हणजे काल आवक झाली काहीतरी 80, त्याच्या आधी झाली 60 गाड्या, आज झाल्या 90 गाड्या, असं होताना दिसतं आहे. त्याचाही परिणाम त्या याच्यावर आहे. सांगलीमध्ये लोकल कांदा जो आहे तो 1% वाढून 1925 रुपये आणि उन्हाळी कांदा जो आहे तो 2500 रुपयापर्यंत पोहोचला आहे, 1.25%ची वाढ आहे. साताऱ्यामध्ये उन्हाळी कांदा 2%ची वाढ आहे, लोकल कांदा 22%नी वाढून तो 2203 आणि उन्हाळी कांदा 1935पर्यंत पोहोचलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं सोलापूरला गंमत अशी आहे की सगळ्यात कमी किमान दर इतर ठिकाणी किमान दर आहे ते 500 रुपये 400 रुपये असे आहे. तर सोलापूर हे एकमेव बाजार आहे की जिथे किमान दर 200 रुपये आहे. आता तिथल्या बाजार समित्यांनी आडतदारांना नोटीसही दिलं आहे की बाबा तुम्ही ते व्हिडिओ व्हायरल करू नका आणि आणखी काय त्यांचा माल लावण्यावरनं वगैरे अशा गोष्टी, त्यामुळे तो पण एक भाग आहे. तर सोलापूरचं तरी पण उन्हाळी कांद्यामध्ये घटलेली आहे दराची जी रेंज आहे ती 1753वरनं 1693 म्हणजे 1700वर आली, 3-3.5%ची घट आहे. आणि लोकल कांदा जो आहे तो 2183वरनं 2050पर्यंत आला, इथे 5%ची घट आहे. सोलापूरला थोडीशी अडचण आहे, हे मी आधी सांगितलेलं होतं. आता व्यापारी काय विचार करतात, व्यापाऱ्यांमध्ये साधारण 2 गट आहेत. आपण ज्यांच्याशी बोललो किंवा ज्यांच्याशी चर्चा आपली होत असते, तर अनेक व्यापाऱ्यांचं म्हणणं असं आहे की आता कांदा जो आहे चांगल्या क्वालिटीचा कांदा कमी येतो आहे, ॲव्हरेज क्वालिटीचा आणि बिलो ॲव्हरेज क्वालिटीचा कांदा अनेक बाजार समित्यांमध्ये 50%पेक्षा जास्त येतो आहे. याचा परिणाम काय होतो आहे की बाजारभाव जे आहे ते त्या पद्धतीने स्थिर आहे किंवा कमी आहे. दुसरा त्याच्यामध्ये फायदा काय आहे की कांदा संपत आलेला आहे, येणाऱ्या काळामध्ये टिकवण होईल, टिकवण राहील किंवा टिकाऊ राहील असा कांदा कमी आहे. त्यामुळे अनेक व्यापाऱ्यांना वाटतं की कांद्याचे बाजारभाव आता वाढायला लागलेले आहेत, वाढू शकतात. तर हे व्यापाऱ्यांचं जे काही आहे, तर परत एकदा व्यापाऱ्यांचं जो काही विचार आहे, आगामी काळात कांदा कमी होऊ शकतो. दुसरी गोष्ट, येणाऱ्या काळामध्ये जे काही असेल चांगला कांदा कमी राहील, त्यामुळे चांगल्या कांद्याचे दर वाढतील. ॲव्हरेज बिलो ॲव्हरेज किंवा जो लोकल माल जो रोज घेऊन दुसरीकडे विकला जातो तो आता कमी राहू शकतो, कारण पावसामुळे अनेकांचा खराब झालेला आहे, त्यामध्ये पण अशा चर्चा आहेत. व्यापाऱ्यांच्या दुसऱ्या गटाचं मत आहे की उत्तरेकडे लवकरच श्रावण सुरू होईल. आपल्याकडची आषाढी एकादशी संपली की त्यामुळे उत्तरेकडची मागणी कमी होईल. आता हा एक भाग, तसा फार परिणाम होत नाही. आता दक्षिणेकडे व्यापाऱ्यांना काही अडचणी अशा येत आहेत की इथले बाजारभाव बघून दक्षिणेकडचे जे व्यापारी, विशेषतः चेन्नईमध्ये, ते 50 पैसे 2 रुपयांनी पाडतात. म्हणजे नगरला कांदा विकत घेतला जातो 22 रुपयांनी, पण तिकडे विकला जातो तो 21 रुपयांनी, आणि याचाही परिणाम थोडासा होतो. पण तुम्हाला एक अतिशय स्पष्ट क्लिअर करतो की दक्षिणेकडच्या किंवा उत्तरेकडच्या कांद्याच्या बाजारभावाचा परिणाम 1 रुपया जरी असला किंवा 1000 रुपये असो, नाशिक किंवा नगर, सोलापूर, महाराष्ट्र यांच्यावर होत नाही. कारण हा जो आपला महाराष्ट्राचा पट्टा आहे हा विकायचा, हा देणाऱ्याचा पट्टा आहे, लक्षात घ्या. हे सेल जे आहे त्याची सेंटर आहेत, आणि बाकीचा जो कांदा पट्टा आहे बाकीच्या राज्यामध्ये त्यांनी किती कांदा पिकवला ते विकत घेणाऱ्यांचा पट्टा आहे. त्यामुळे जिथून विकला जातो तिथे भाव ठरतात. या संदर्भातला बारकाईनं व्हिडिओ आपण मेंबरशिप व्हिडिओमध्ये केलेला आहे, इथे पण मी तुम्हाला सांगेन. तर एकूण ओव्हरऑल व्यापाऱ्यांचं चित्र, आकड्यांचं चित्र हे असं सांगतं की बाजारभावाचा दिलासा आहे. आता पाऊस आणि बाकीच्या कशा गोष्टी ते पुढे ठरवू आपण त्याच्यावर.
त्यामुळे सध्या तरी तुम्ही त्या पद्धतीने निर्णय घ्या. व्हिडिओ मोठा होतोय, पण ही माहिती तुमच्यापर्यंत येणं गरजेची होती. जोडून राहा. अधिक माहितीसाठी तुम्हाला आणखी कुठल्या विषयावर माहिती पाहिजे मला नक्की कमेंट करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आजही सबस्क्राईब केलं नसेल, बरेचदा आपण व्हिडिओ पाहतो आणि सबस्क्राईब करायला, लाईक करायला विसरतो. तर इथे पटकन सबस्क्राईब करून घ्या. नवीन विषयासह परत भेटूया. दुबईचा विषय राहिला होता, तो आहे माझ्या लक्षात, त्याविषयी पण बोलू. धन्यवाद.